मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आज सकाळी काही महिलांना मिळालेला आहे. तर कोणकोणत्या महिलांना तिसरा हप्ता मिळालेला आहे तर त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या महिलांना तिसरा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांची तारीख जाहीर झाली आहे. तर महिलांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी घोषणा सुद्धा घोषित केली आहे. माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती स्पष्ट केली आहे. या दरम्यान त्यांनी ही योजना का बंद पडणार नाही, योजनेचा हप्ता कधी वाढवला जाईल याबद्दलची सर्व महत्त्वपूर्ण माहिती स्पष्ट केली आहे. माता आणि भगिनींनो, तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे केव्हा येणार आहेत ही सर्व अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. तर चला जाणून घेऊया काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते देण्यात आले असून तरीही तिसरा हप्ता काही महिलांना मिळालेला नाही. तर त्या महिलांना चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्या महिलांना येत्या 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. अजूनही ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नसेल त्या महिलांनी 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज करावा. त्यांनाही लगेच सप्टेंबर महिन्याचा लाभ देण्यात येईल, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आमच्या सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा करताच विरोधकांनी ही योजना फसवी असून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे असा अपप्रचार सुरू केलेला आहे. आता या योजनेच्या माध्यमातून 1.5 कोटीहून अधिक भगिनींना आमच्या सरकारने शब्द दिल्याप्रमाणे लाभ दिला आहे. राज्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या उद्देशाने आम्ही अर्ज भरण्यासाठी मुदतही वाढवली. अजूनही विरोधकांनी या योजनेबद्दल सामाजिक गैरसमज पसरवला जात आहे. निवडणुकीपुरते 2-3 हप्ते देतील आणि पुढे ही योजना बंद करतील अशी खोटी माहिती पसरवण्याचे काम सुरू आहे. सध्या ही योजना नवीन असल्याने अजून योजनेच्या चाचणी दरम्यानच आम्ही 1500 रुपयांचा हप्ता देत आहे. सध्या राज्यातील सर्व पात्र महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू ठेवली आहे. राज्यातील पात्र महिलांची ठोस आकडेवारी समोर आल्यानंतर राज्यांच्या तिजोरीवर येणारा आर्थिक भार आणि इतर गोष्टी विचारात घेऊन सध्या 1500 रुपयांच्या हप्त्याची रक्कम वाढवली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजनेपासून प्रेरित होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वय असणाऱ्या महिलांना मिळेल, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असल्या पाहिजे. अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. विवाहित, अविवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, असे देखील एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. तर माता आणि भगिनींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.